देवाने ज्यावेळेस मानव तयार करायला घेतला, मानव तयार करायचा साचा तयार केला देवाने, आणि तो म्हणला की आता आपण मानवाची निर्मिती करायची. आणि मानव तयार करण्यासाठी जे काही मटेरियल लागत होतं ते सारं मटेरियल त्यांच्या साच्यामध्ये टाकलं आणि तो साचा बंद केला आणि बटन दाबलं. पण देव थोडा उतावळ झाला होता. जेवढा वेळ ते साच्यामध्ये ते टाकलेलं मटेरियल शिजाय पाहिजे होतं तेवढा वेळ ते शिजलं नाही. देवाने जरा लवकरच तो साचा उघडला, त्यामुळे तो माणूस परिपूर्ण झाला नाही, पूर्ण भरला गेला नाही, एकदम पांढरा फिक. देवाने उचललं, त्याला युरोप खंडामध्ये टाकून दिलं. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, तिथले लोक कसे तो पांढरे तिनीट भाजले नाही. देव दुसऱ्यांना म्हणला आता घाई करायची नाही. देवाने परत त्या साच्यामध्ये मटेरियल टाकलं आणि तो साचा परत बंद केला आणि बटन दाबलं. पण यावेळेस देव जरा निष्काळजी झाला, उशिरा उघडलं गेलं, टाइम पेक्षा जास्त वेळ गेला. करपला मध्ये काळ भंगार तयार झालं. त्याला उचललं, वेस्ट इंडिजला टाकलं, केनियाला टाकलं, साऊथ आफ्रिकेला. निग्रो लोक होईल ना तुम्ही, काळे भंगार असतात. तिसऱ्यांदा मात्र देव इतका सतर्क राहिला की त्यानं ठरवलं आता निष्काळजीपणाही करायचा नाही आणि घाईही करायची नाही. आणि त्यामध्ये तो मटेरियल टाकलं, साचा बंद केला, बटन दाबलं, बरोबर टायमिंगवरती ते काढलं. ते जास्त भाजलंही नव्हतं आणि जास्त कच्चही राहिलं नव्हतं. आणि तो तयार झालेला मानव जो होता तो गोराही नव्हता आणि जास्त काळाही नव्हता. त्याला आपण कोणता रंग म्हणतो? आणि त्याला आपल्या भारतामध्ये आणून टाकलं. लक्षात घ्या. म्हणून असं समजलं की भारतामधला माणूस परफेक्ट आहे. तो उष्ण वाळवंटामध्ये गेला तरी टिकू शकतो, थंडीच्या भागामध्ये गेला तरी टिकू शकतो. पण युरोप खंडामधला माणूस जर उष्ण वाळवंटामध्ये आला तर तो त्या ठिकाणी टिकू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारचं वातावरण. आणि या ठिकाणी आपला जन्म झाला. म्हणून असं म्हणत की ज्यांचा जन्म भारतामध्ये झाला ते सगळे सौभाग्यशाली आहेत. म्हणून आपल्या जगाची संस्कृती पाश्चात्य देशामध्ये ओळखली जाते.